पावन झालेली भूमी आहे आणि याच भूमीमध्ये आपल्यासारखं व्यक्तिमत्व थोर काम करताय याचा आम्हाला संत खऱ्या अर्थाने अभिमान आहे आणि या अभिमानाने मात्र आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो शशी सरांकडे आणि त्यांच्या समेत जाऊया या मॅच मध्ये जिथे दोन टीम लढण्यासाठी सज्ज आहेत। सकाळच्या सत्रामध्ये बावधन टीम ब आणि त्यांच्या बरोबर दुसरी टीम आहे ती सुरूर टीम। या दोन टीम मध्ये होणारे हे कडक बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। ओव्हर टू शशी सर। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या 32व्या वर्षी मरण यातना भोगल्या अशा आमचे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं वाढवलं प्रेरणा दिलेल्या प्रेरणेतून जे मित्रांनो स्वराज्य निर्माण झालं अशा आमच्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी या संपूर्ण देशाचं संविधान लिहिलेल्या संविधानावरती आजही या संपूर्ण देशाची जी राज्यघटना चालते अशा आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या कार्याला वंदन करून त्यांनी केलेल्या कार्याला नमन करून आज सर्व खेळाडूंचं मी जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी यांच्या माध्यमातून कुमारी अनुश्री राजू शिर्केच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा वैकुंठ धाम पंढरी पसरणीची या ठिकाणी सर्व खेळाडूंचं मी सहर्ष स्वागत करतो। आजचा मात्र मित्रांनो जर पाहायला गेलं तर दुसरा दिवस आपण पाहतो। पहिला बिग बॅटल शिवशक्ती सुरूर वर्सेस बावधन बी दोन्ही वाई तालुक्यातील नामवंत संघ आज एकमेकांसमोर उभे टाकलेले पाहतोय। विनंती आहे 2 मिनिटं 12वा खेळाडू दोन्ही संघाचे सुरूरचा आलेला आहे बावधनचा आलेला आहे सुरूरचा 12वा खेळाडू येऊ द्या। फलंदाजांची नाव जरा सांगायचे रईस आणि अमोल बांदल हा जुना जाणता अष्टपैलू खेळाडू डाव्या हाताचा उंचपुरा खेळाडू सुंदर असा शर्यतीचा वेध घेतला चेंडू मात्र मैदानातच चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण धावसंख्येला कलाटणी मित्रांनो धावसंख्या पोहोचते 1च्या घरामध्ये। शिवशक्ती सुरूर वर्सेस बावधन बी चालू झालेला सामना याच्यामध्ये बावधन बी संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि निर्णय गोलंदाजीचा घेतला। नॉन स्ट्राईकला ते अमोल बांदल गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज आहेत तो गणेश वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय। दुसरा चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू पंचांच्या हात मित्रांनो जमिनीला समांतर धाव मिळते अवांतर धावसंख्या वाईटच्या स्वरूपाने 2च्या घरामध्ये जाऊन स्थिर होते। धावफलक हलताना पाहतोय पुढचा चेंडू गणेश घेऊन चाललाय बॅटला कट बॅकवर्ड रजनला गेलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर झाला। मोठा विकेट रईच्या माध्यमातून शिवशक्ती सुरूर संघाला पहिला धक्का। आज जर पाहायला गेलं तर कुमारी अनुश्री राजू शिर्के हिचा मित्रांनो वाढदिवस आयोजन कमिटीच्या वतीने वाई तालुका अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन पठारच्या सर्व खेळाडू आणि वाई तालुक्यातील सर्व खेळाडूंच्या वतीने कुमारी अनुश्री हिला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। 4 वाजता सर्व खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आज तिचा याच मैदानावरती वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जाईल। पुन्हा जाऊया विकेटच्या मैदानाच्या दिशेनं येणारा फलंदाज मैदानात दाखल झालाय शुभम। चला मित्रांनो जरा पाय उचलून चालायचंय स्पीडअप घ्या। पहिला सामना गणेश चांगली गोलंदाजी करतोय मित्रांनो घेऊन चाललाय चेंडू सामना करतोय शुभम उजव्या हाताचा खेळाडू इथं मात्र अचूक टप्पा पाहायला मिळाला बॅकवर्ड रिझनला गेलेला चेंडू पहिला निर्धाव चेंडू धावसंख्या माजी सरपंच माननीय श्री बाबूनाना शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून स्वागत। आपली उपस्थिती नक्कीच आम्हाला मोलाची मार्गदर्शनाची ठरते। काय चेंडू होता मित्रांनो नक्कीच बॅकवर्ड रिजनला जाऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्थिर झाला। निर्धाव पद्धतीचा चेंडू गोलंदाजीत मात्र नक्कीच चमक दाखवतोय गणेश। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला पाहतोय। पहिली ओव्हर मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती सज्ज झाली। पुढील चेंडू घेऊन चाललाय गणेश सामना मात्र करणार आहे तो शुभम। वारंवार फलंदाज चकवतोय तो गणेश। पुढील चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय ते कर्णधार
निलेश माने यांनी सुंदर क्षेत्ररक्षण सजवले. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. मित्रांनो शुभम आहे छत्रपतींचा छावा, त्याने मारल्यात या 6 धावा. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 1-8. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सर रवींद्र जडेजा याच्या जर्सीचा क्रमांक 8 महेंद्रसिंग धोनी यांनी रवींद्र जडेजा या खेळाडूला सर नावाने उपाधी दिली. नावाला सर जोडलं आणि 8 नंबर जर गाजवला तर तो रवींद्र जडेजाने भारतीय क्रिकेट विश्वामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा फटका. शर्यतीचा वेध घेतलाय. चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र चोरटे धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या जर पाहायला गेली तर 9च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन स्थिर होते. 1 ओव्हर समाप्तीनंतर शिवशक्ती सुरूर संघ 1-9च्या घरात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्व क्रमांक 3 आपण घेऊन आलोय. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी यांच्या माध्यमातून कुमारी अनुश्री राजीव शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य क्रिकेटच्या सामने. दुसरी ओव्हर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज. गोलंदाजाचं नाव मात्र अजूनही विनोद मिस्त्री. ज्येष्ठ खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं. अनेक वर्ष क्रिकेटशी निगडीत आहेत. क्रिकेटला आपला छंद जोपासतात. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. फलंदाज देखील उजव्या हाताचा आहे. फलंदाज सज्ज शुभम. आहा अचूक टप्पा पाहिला. अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. गोलंदाज मात्र चांगला गोलंदाजी करताना दिसतोय. अनुभव नक्कीच पाठीशी आहे. मार्गदर्शन मात्र निलेश माने यांचं मोलाचं लाभलंय ते या सर्व संघातील खेळाडूंना. पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता मात्र इथं चेंडू यष्टीवर जाऊन आदळतोय. त्रिफळाचीत. फलंदाज शुभम चाललाय तो पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली. धावसंख्या रोखली. सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे म्हणावे लागतील. पहिला चेंडू बॅकवर्ड रिजनला यष्टीरक्षकाच्या हातात गेला. दुसरा चेंडू मात्र यष्टीवर जाऊन आदळला. येणारा फलंदाज नक्कीच उंच पुरा दिसतोय. रोहित हा फलंदाज शिवशक्ती सुरूर संघाचा खेळाडू. जरा पळत यायचंय. काय गोलंदाजी केली. अनुभव नक्कीच पाठीशी. मोलाचं मार्गदर्शन. वारंवार सातत्य. क्रिकेटमध्ये सराव मात्र जर पाहिला तर 2 टायमिंगला पाहतो आपण विनोद मिस्त्री या गोलंदाजाचा. निलेश माने यांनी चांगली फलटण तयार केली. खूप चांगला खेळ करताना आपल्याला बहुधन बी संघ दिसतोय. यानंतरचा मात्र होणारा सामना SPS सुरूर 11 वर्सेस पांडे 11. दोन्ही संघ मात्र सज्ज राहायचे, तयार राहायचे. एक इनिंग झाल्यानंतर टॉस का बोर्डच्या मंचावरती मात्र दोन्ही संघाच्या संघनायकांनी दाखल व्हायचं. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती 5 ओव्हरचा सामना मित्रांनो खेळवला जातोय. निर्णय टॉस झाल्यानंतर त्याच ठिकाणी दिला जाईल. इथं मात्र काय चेंडू खेळलाय. ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर. या मिळतील मित्रांनो 4 धावा. धावसंख्या जाते विषम संख्येच्या घरात. धावसंख्या पोहोचते 13च्या घरात. 2-13 धावसंख्या धावफलकावरती. पहिले सलग 2 चेंडूचा जर विचार केला मित्रांनो तर खूप सुंदर टाकले. तिसरा मात्र चौकार. चौथा चेंडू मात्र बॅट डिक्लेअर झोनला बॅकवर्ड रिजनला गेला. इथं मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या जाते 14च्या घरात. 1-4-14. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 1 गडी बाद केलेला आहे. 5 धावा धाव फलकावरती दिलेल्या दिसत आहे. 4 चेंडूचा खेळ गोलंदाजांनी पूर्ण केलेला आहे. इथं मात्र सन्मान दिला. चेंडूला खेळून काढला ऑन साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. धावसंख्या जाते 15च्या घरात. काय गोलंदाजी चालली विनोद मिस्त्री यांची. सुंदर गोलंदाजी पाहिली. मोठा विकेट मात्र त्यांनी पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली लावला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. कारण की जर मित्रांनो पाहिलं तर एका बाजूला जर राईट हँड बॅट्समन असेल, दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन असेल तर खरी कसोटी असते ती कर्णधार आणि यष्टीरक्षकाची. वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. पुढील चेंडू एका बाजूला अनुभवी फलंदाज अमोल बांदल. येणारा गोलंदाज देखील त्याच तोडीचा. इथं मात्र बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू पाहिला. सुंदर गोलंदाजी पाहिली ती बहुधन बी संघाचे विनोद सर यांच्या माध्यमातून. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाते 15च्या घरात. 2 मोठे विकेट मात्र पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली गेलेत. सामना 5 ओव्हरचा खेळवला जातो. येणाऱ्या पहिल्या इनिंग मधील 18 चेंडू मात्र मित्रांनो शेष शिल्लक बाकी.
नक्कीच कौतुक करायचं झालं तर नक्कीच करा तुम्ही राजीव शिर्के सर यांचं, कारण की आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सलग 3ऱ्या वर्षी मात्र या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आपण पाहतोय. वाई तालुक्यातील बऱ्याचशा खेळाडूंना प्लॅटफॉर्म उभा करून देण्याचं मात्र राजीव शिर्के सर वारंवार काम करताना दिसत आहेत. सामाजिक क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, ह्या सर्व गोष्टींची सांगड मित्रांनो जर घालता आली तर खूप सोपं होईल. गोलंदाजाचं नाव आहे भिकू यादव, दरेवाडी आमचे भाऊदांचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक. इथं मात्र भिकू सर उजव्या हाताचे गोलंदाज, येणारा फलंदाज खेळतोय तो स्ट्राईकला रोहित. भिकू वैयक्तिक पहिली सांघिक तिसरीवर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज, घेऊन चाललाय चेंडू, सामना मात्र करेल तो शुभम. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, इथं मात्र चेंडू उंच उडला, चेंडू झाली क्षेत्ररक्षक ना जेल मात्र उडला होता, मात्र प्रथमेश याने वन बाउंड जेल हातात टेपलाय. तिसरा धक्का, तिसरी विकेट. मोठा मासा मात्र भिकू यादव यांनी गाळाला पकडला. पुढील संघ जे आहेत त्यांचे सुरूर SP आणि पांडे 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार असेल. मित्रांनो टॉस का बॉलच्या मंचावरती येऊन सज्ज राहायचं आहे, कारण की पहिल्या इनिंग नंतर आपला टॉस इथं घेतला जाईल. मात्र टॉस झाल्यानंतर विजयी जो टॉस संघ असेल त्यांनी निर्णय देखील त्याच ठिकाणी दर्शवायचा आहे. येणारा फलंदाज मैदानात, पंचांचे निर्णय अंतिम राहतील. हा रिव्ह्यू घ्यायचा, चेक करायचा आहे. एकच मिनिट. स्पॉट ऑन लाईव्हच्या माध्यमातून YouTube लाईव्हचे सामने आपण पाहतोय, लाईव्ह सामन्याचं प्रेक्षेपण पाहतोय. इथं मात्र रिव्ह्यूचा शिर्के सर एकच मिनिट. निर्णय क्लिअर आहे, आउट इथं घोषित केला जातोय. पंचांचा निर्णय मात्र गेले कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगले पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील देखील हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असेल. बावधन B संघाचा मात्र कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळते. इथं मात्र निलेश माने सारखे संघ नायक जर मित्रांनो असतील ना तर आपल्या खेळाडूंचा हुरूप वाढवताना दिसत आहेत. वारंवार मार्गदर्शन. येणारा फलंदाज मैदानात दाखल होतोय गौरव गवळी, डाव्या हाताचा फलंदाज मात्र मैदानात दाखल होतोय. मित्रांनो गौरव गवळी डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू, आयकॉन कॅटेगरी म्हणून त्याला खेळवला जातो. वाई तालुक्यामध्ये. इथं मात्र आता गोलंदाज मात्र भिकू यादव गोलंदाजीला सज्ज झालाय, घेऊन चाललाय चेंडू. पहिला चेंडू भिकू यादव यांनी टाकला, मात्र मोठा मासा गाळाला पकडला. इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अचूक टप्पा पाहिला, बॅकवर्ड रिजनला चेंडू जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये स्थिर झाला. धावसंख्या जर पाहिली मित्रांनो तर 3 गड्यांचा बळी गेलेला आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. तिसरी ओव्हर मात्र प्रगतीपथावर आहे. आता मात्र पंचांचा इशारा, वाईट चेंडू, चुकीचा मारा. पंचांच्या हात जमिनीला मित्रांनो झाले. समांतर धाव मिळाली. अवांतर धावसंख्यात कलाटणी. धावसंख्या 16च्या घरात. बोललं जातं मित्रांनो 16व्या वरीस धोक्याचं. इथं मात्र धावसंख्या 16. तिसरी ओव्हर चालू. वाईड आहेत, दिलं की 16 धावा. दोन्ही वाईड आहेत का? 17 धावा मित्रांनो इथं धावफलकावरती दोन्ही वाईड आहेत. हा पंचांचा इशारा नव्हता त्याच्यामुळे आम्हाला देता आला नाही.
क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू इथं मात्र उंच पुरा खेळाडू इथं क्षेत्ररक्षण करताना दिसतो. एक धाव पूर्ण धावसंख्या पाहिली तर आता धावसंख्या जाते 18च्या घरामध्ये. एबी डिव्हिलियर्स असेल किंवा विराट कोहली ज्यांनी जर्सी क्रमांक 18 गाजवला क्रिकेट विश्वामध्ये, ती धावसंख्या मात्र धावफलकावरती शिवशक्ती सुरूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मित्रांनो डाव्या हाताचे आपण पाहतोय. येणारा गोलंदाज बिकू यादव घेऊन चाललाय चेंडू, सामना करतोय अमोल बांदल. इथं मात्र खेळून काढलाय चेंडू मैदानाला, कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू मात्र इथं गणेशच्या हातात जाऊन स्थिर झाला. चोरटे धाव घेण्यात यशस्वी झाले ते फलंदाज. धावसंख्या जाते ती 19च्या घरामध्ये. तिसरी ओव्हर मात्र प्रगतीपथावरती पाहतोय बिकू यादव यांच्या माध्यमातून. वारंवार आपल्या क्षेत्ररक्षकांना चेरप देताना दिसतोय कर्णधार निलेश माने. सुंदर असा चेंडू, इथं एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथं तैनात, मात्र या 2 धावा पूर्ण. धावसंख्येला कलटणी. धावसंख्या जाते 21च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्याला भावधन संघ बीच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल ती सुरूर शिवशक्ती 11 संघाला. पांड्या संघ आणि SP सुरूर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी मात्र टॉस काबाच्या मंचावरती येऊन थांबायचंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सन्मानित केले चेंडू जातो इथं. पंचांचा निर्णय येईल 6 धावा. या 6 धावेसोबत धावसंख्या जाते 27च्या घरामध्ये. थोडासा स्वेर मारा पाहायला मिळाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहिला. गौरव गवळीच्या टप्प्यात चेंडू आला आणि तो सरळ सीमा रेषे बाहेर घेऊन गेला. आलेल्या सर्व खेळाडूंचे मात्र इथं कुमारी अनुश्री राजीव शिर्केच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आयोजित या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा. पंच काय झालंय? पंच एक बॉल शिल्लक आहे, अजून 2 वाईड आहेत, 1 बॉल शिल्लक आहे. ओव्हर अनालिसिस सांगतो. पहिलं चेंडूला आहे ना विकेट होती, दुसरा वाईड होता, तिसरा वाईड होता, नंतर 1 1 2 6 अशी ओव्हर आता अनालिसिस सांगितली तुम्हाला मी. एक चेंडू अजूनही शिल्लक. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू मात्र इथं स्कोरबुक जवळ आहे. पंचांचे निर्णय अंतिम नक्कीच असतील. दोन्ही संघ हे चांगले खेळाडू आहेत. 11 खेळाडूंचा भरणा असणारा हा खेळाडू संघ इथं आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन चाललाय भिकू यादव. स्टेप आउट करून चेंडू जातो उंच पुढे. 6 धावांसाठी धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 33 धावा. जर पाहायला गेलं तर 3 ओव्हरचा खेळ मित्रांनो इथं संपला. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 12 चेंडू शेष शिल्लक. बाकी माझ्या माहितीनुसार येणारे 12 चेंडूतील 6 चेंडू गणेश याचे असतील. उर्वरित चेंडूसाठी नवोदित गोलंदाज वापरला जाईल. येणारा गोलंदाज सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक दुसरी सांघिक चौथीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय तो गणेश. गणेशने पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी केली मित्रांनो. जर पाहायला गेलं तर धावसंख्या रोखली होती गणेश यांनी. आता मात्र 3 ओव्हर नंतर धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन स्थिर झालेली पाहतोय. पुढील चेंडू सामना करेल अमोल बांदल. सन्मान दिला. इथं मात्र 1 धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न नाही, कारण भिकू सारखा क्षेत्ररक्षक त्या गोलंदाजाच्या समोर चेंडूच्या खाली आपण पाहतोय. 1 धावेने धावसंख्येला कलटणी. धावसंख्या जाते 34च्या घरामध्ये.
स्टेप आउट करून पुन्हा एकदा चेंडू उंच असा मारलाय सीमा रेषे बाहेर. स्टेट ड्राईव्हचा फटका. या 6 धावासोबत धावसंख्या जाते 40च्या घरामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नक्कीच निखिल शेडगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत. पुढील चेंडू गणेश यांचा. सामना करतोय गौरव. नक्कीच मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावसंख्या वाढ. धावसंख्या जाते 41च्या घरामध्ये. चांगलं नियोजन पाहायला मिळतंय आपल्याला. अनुश्री राजू शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त आज मात्र दुसरा दिवस या स्पर्धेचा. पहिला दिवस मात्र पसरणी प्रीमियर लीग या गावातील खेळाडूंनी गाजवली. आज मात्र 1 गाव 11 असा हा चाललेला दिवस. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. धावसंख्या जाते 47च्या घरात. आता मात्र धावांचा आलेख उंच असा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस महागडी ओव्हर पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली होती. दुसरी ओव्हर मात्र इथं टप्पा अजून गोलंदाजाला सापडलेला नाही. पहिला चेंडूला 1 धाव, दुसऱ्या चेंडूला षटकार, तिसऱ्याला षटकार. आता मात्र चौथा चेंडू घेऊन सज्ज. इथं मात्र स्वेर मारा, चुकीचा मारा. पंचांच्या हात जमिनीला समांतर. धाव मिळाली अवांतर. धाव संख्या जाते 48च्या घरामध्ये. आता मात्र धावा रोखाव्या लागतील त्या बावधन बी संघाला, कारण की अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. पुढील चेंडू सामना करेल तो गौरव. दोन्ही फलंदाज अनुभवाने भरलेले आहेत. इथे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या जाते 49च्या घरामध्ये. अमोल बांदल, गौरव गवळी दोन्ही नामवंत सुरूर शिवशक्ती संघाचे एका गावासाठी खेळणारे खेळाडू मात्र मैदानामध्ये तग धरून अजूनही आहेत. या दोन्ही विकेट खूप महत्वपूर्ण नाविन्यपूर्व आपल्याला पाहायला मिळतात, कारण की पहिल्या वेळेला खेळ थांबत खेळला. आता मात्र फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. 1 निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेली तर 49 वर 3 विकेट तिथं मात्र पवेल यांच्या श्रेयाखाली पाहायला मिळतात. येणाऱ्या पहिल्या इनिंग मधील 6 चेंडूचा खेळ मित्रांनो शेष शिल्लक बाकी. आता मात्र येणार गोलंदाजीच्या मार्क वरती स्वतः कर्णधार निलेश माने. फलंदाज मात्र तोडीचाच असणारे अमोल बांदल स्ट्राईकला खेळताना पाहतोय. एसपी सुरूर आणि पांडे 11. एसपीएल सुरूर आणि पांडे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉस काबादच्या मंचावरती यायचंय. स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहिला बॅकवर्ड रिजनला गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. आता मात्र 49 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या इनिंग मधील काही मित्रांनो चेंडू शेष शिल्लक बाकी. 49च. आखूड पद्धतीचा चेंडू. इथं मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1च धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न देखील नाही. इथं मात्र 50 धावा धावफलकावरती लागतात शिवशक्ती सुरूर संघाच्या. नक्कीच चांगली धावसंख्या उभारली ती गौरव आणि अमोल यांनी थांबले, पाहिलं, मग खेळ केला. इथं मात्र पुढील चेंडू निलेश माने यांच्या हातातून जाणार. डाव्या हाताचा काय मित्रांनो गोलंदाजी. कौतुकास्पद स्लोअर पद्धती. इथं त्यांनी पाहिलं. पहिला 4 ओव्हर पाहिला. 5व्या ओव्हरला मात्र स्वतः आले गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोअर पद्धतीची गोलंदाजी करताना दिसले. इथं मात्र बॅट बॅकवर्ड रिजनला गेला. यष्टी रक्षकाने सुंदर असे झेल टिपले. मोठा मासा, मोठा विकेट, मोठा हादरा, मोठा धक्का म्हणावा लागेल शिवशक्ती संघाला. वैयक्तिक अशा 9 चेंडूत 29 धावांचा खेळ केला तो गौरव गवळी या खेळाडूने आपल्या गावासाठी खेळ केला. इथं मात्र येणारा फलंदाज येतोय संदीप. उजव्या हाताचा फलंदाज पाहतोय. डाव्या हाताचा गोलंदाजी पाहतोय निलेश माने.
काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. विनंती असेल पुढील संघाच्या दोन्ही संघ नायकांना टॉस काबाच्या मंचावरती येऊन थांबायचं. येणारा फलंदाज मैदानात दाखल झालाय संदीप. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. इथं आता धावसंख्या किती धावा पुढे सरकते हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. 50 धावा, 4 विकेट. चौथी ओव्हर प्रगतीपथावरती. पुढील चेंडू निलेश माने डाव्याताचे गोलंदाज घेऊन चाललाय चेंडू. सामना करतील तो. स्लोअर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू. आखूड पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजनला गेला. निर्धाव चेंडू होता. धावसंख्या रोखली. काय गोलंदाजी केली. 4 चेंडू, 1 धाव, 1 विकेट. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली निलेश माने. कर्णधार पदाला साजेशी अशी गोलंदाजी नक्कीच केलेली पाहतोय. अनुभव तितकाच महत्वाचा मित्रांनो. वारंवार सातत्य, सरावामध्ये प्रावीण्यता. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. इथं मात्र चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. या मिळतील 6 धावा. काय गोलंदाजी. 56 धावा धावफलकावरती पाहतोय. 5व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस काबाच्या मंचावरती यायचंय. विनंती करतोय. आणि हा लास्ट पुकार असेल. लास्ट चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील. पांडे संघाचा कर्णधार, सुरूर संघाचा कर्णधार दाखल झालेला आहे. पांडे संघाचा कर्णधार. स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एका हाताने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. या 2 धावा पूर्ण. तिसरी घेण्याचा प्रयत्न नक्कीच राहील का राहिलाय, पण किती धावा होत आहेत पाहणं गरजेचं असेल. पंचांचा इशारा. तिसरी धाव घेताना हा धावबाद झालाय तो अमोल बांदल. आता मात्र या 2 धावेसोबत धावसंख्या जाते 58च्या घरात. येणारं समीकरण असेल 30 चेंडू, 59 धावा. धन्यवाद राजू शिर्के सर. आपण आपल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये मला कॉमेंट्री करायला चान्स उपलब्ध करून दिला. मनापासून आभार. यानंतर मात्र नक्कीच मित्रांनो आवाज ऐकणार तुम्ही तो निलेश कामटे सर यांचा. अनिकेत कामटे. धन्यवाद शशी सर. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 टीम्स आपल्या समेत लढतील, सज्ज झाल्यात. या बाजूला टीम आहे, एका बाजूला आपण पाहतोय टीम सुरूर, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे पांडे. आणि आमच्या गावचे माजी सरपंच सन्माननीय बाबूनाना शिर्के यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. या बाजूला पहा दोन्ही टीम्स संघनायक. अतिशय उत्साहाचा दिवस आहे. एक जबरदस्त अशी मॅच. आणि निर्णय तुम्हाला इथेच सांगायचा आहे, आपण बी प्रोफेशनली क्रिकेट खेळतोय आणि हा स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसरा दिवसामधला ही दुसरी मॅच, हाय व्होल्टेज मॅच होणार आहे. कॉल कोण घेणार आहे? टीमचं नाव SP11 सुरूर यांनी मात्र इथे कॉल घेण्याचा निर्णय घेतलाय. स्विन द कॉइन. हेड आणि टेल करू शकता, छापाकाटा करू शकता. जाऊया, टॉस केला जातोय. काटा असा कॉल आलाय आणि छापा मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम या बाजूला येईल. संघनायक. कशा भावना आहेत? सकाळचं सत्र आहे आणि सकाळ सकाळ खेळत असताना ही स्पर्धा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? या ठिकाणी जर ग्राउंड पाहता जर बघितलं तर विकेट एकदम फ्रेश आहे, तर आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. बॅटिंग फर्स्ट करणार आम्ही.
काय टार्गेट सेट केलंय? 5 ओव्हरची मॅच आहे, 2 पॉवर प्ले आहेत, काय टार्गेट सेट करलंय, काय माइंड मध्ये आहे? समोरची टीम देखील चांगली आहे. हो, समोरची टीम अगदी चांगली, आम्ही त्यांच्यावर पहिल्यापासून खेळलोय, तर 5 ओव्हरला इथं एक 50 ते 55 रनचं आमचं टार्गेट असेल. एकंदरीत अनुश्री आणि राजीवदादा शिर्के यांचं हे आयोजन आहे, या आयोजनाकडे कसं पाहताय आणि या स्पर्धेमध्ये खेळताना तुमच्या भावना? ओके, राजीवदादा शिर्के आमचे खरे मित्र आहेत आणि त्यांच्याच कन्येचा हा वाढदिवस आहे, तर आमच्या पांडे संघाकडून त्यांना कन्येला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर अतिशय सुंदर असं त्यांचं नियोजन असतं. बऱ्याच वेळा ह्या ग्राउंडवरती आम्ही खेळलोय आणि खरंच त्यांचं नियोजन हे वाई तालुक्याला संपूर्ण बघण्यासारखं आहे. तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या नियोजनासाठी आणि त्यांच्या कन्येसाठी सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तर हे होते संघ टीम पांडेचे. तर या बाजूला शिरूर संघाचे संघनायक आहेत, दिप्पाड गडी आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. टॉस हरलात तुम्ही, जर जिंकला असतात तर काय निर्णय घेतला असता? टॉस जिंकला असता तरी आम्ही फिल्डिंगच केली असते. फिल्डिंग करून आम्ही त्या संघाला 40 रनाच्या आत ऑल आउट करण्याचा प्रयत्न केला असता. लढाई इथे सुरू झाली. त्याने 50 सांगितले, आम्ही 40 मध्ये रोखणार आहे. दुधात साखर पडली आहे, जे होत पाहिजे होतं ते मिळालंय. आणि एकंदरीत आता मात्र या स्पर्धेमध्ये शिरकत करत असताना राजीवदादा शिर्के, त्यांची मुलगी, यांच्याबद्दल 2 शब्द. हे आयोजन कसं वाटतंय? विशेषतः राजूदादा शिर्के यांच्या मुलीला आमच्या संघाकडून शुभेच्छा. आणि राजूदादा शिर्केंचं नियोजन हे चांगलं आणि उत्कृष्ट असतं, त्यासाठी आम्ही इकडे खेळण्यासाठी येतो. Thank you so much. News from the center. Team Pandey will win the toss and selected to bat first. Team शिरूर फील्ड फर्स्ट. मैदानाच्या आतमध्ये जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपल्या आवर्जूने वाट पाहिली जाते. अनिकेत कामटे मैदानाच्या आतमध्ये होतील सज्ज आणि त्यांच्या वाणीमधून ऐकूया या सेकंड इनिंगचा थरार. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, ज्यांचा आवाज आपण कालपासून ऐकतोय, अर्थात शैलेशजी जाधव सर, ज्यांच्या माध्यमातून अगदी अनुश्री चषक आणि संपूर्ण पसरणी गावामध्ये या आवाजाचे सगळे फॅन झालेले आहेत. तळ्यात मैदानामध्ये मॅच स्टार्ट होईल. 30 चेंडू आणि 59 धावांचं लक्ष आहे. 11.80चा रिक्वायर्ड रन रेट इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं, शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. तर बॅटिंग मार्क वरती कृष्णा आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अतुल, अशा दोघांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिग बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. पहिला बॉल सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून आक्रमण करण्याचे मनसुबे आहेत खेळाडूचे. ज्या पद्धतीने आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समनच्या माध्यमातून. बॉलरला थोडंसं डिसएडव्हान्टेज पाहायला मिळालं, परंतु इथं सुरूर संघाचा विचार केला तर बॉलिंगमध्ये डेप्थ आहे. आणि त्याचप्रमाणे DY स्पोर्ट्स सुरूर संघाचे ओनर अर्थात गजाननजी मोरे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे रविवारी ओपन हाफ मध्ये DY स्पोर्ट्स सुरूर हा संघ आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीनं संपूर्ण वाई तालुक्यामधल्या अनेक टुर्नामेंटमध्ये गजानन मोरे यांच्या माध्यमातून संपूर्ण ऑल इंडिया महाराष्ट्र आणि मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीम मध्ये. आणि रविवारी मध्ये देखील काय सस्पेन्स असेल किंवा ती एक्साइटमेंट आहे संपूर्ण वाई तालुक्यातल्या प्रेक्षकांची. 28 चेंडू आहेत, 59 धावांचं लक्ष. क्रिकेटचा खेळ आणि हा खेळ सर्व आम्हाला प्रेमात पाडणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अनुश्री चषकचं दर्जेदार आयोजन. अराउंड द विकेट यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लाजवाब यार, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम.
वंडरफुल सुरुवात झाली, बेधडक कडक पे सडक चेरन सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. थोडेसे सफल झाले. अक्रॉस द बॅट आपल्या रडार मध्ये आल्यानंतर फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या पलीकडे आपल्या पवेलियनला सलामी देणारा एक जबरदस्त स्ट्रोक कृष्णाच्या बॅट मधून आलाय. आणि कृष्णा ज्या ज्या वेळेला फलंदाजी करतो त्या त्या वेळेला निश्चित प्रभावित केलेला आहे. टेनिस क्रिकेटचा देव म्हणून कृष्णा सातपुतेला आपण ओळखतो. कृष्णा गवळीला पाहिलंय, कृष्णा मोहितेला पाहिलंय आणि इथं आता बावधन संघाचा देखील कृष्णा उभरतोय. याही वेळेस आडव्या बॅटने खेळला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकेच लाजवाब पैकी आणि एक सिंगल कंप्लीट केले. षटकारानंतर सिंगल म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघांची तालीम मजबूत आहे. राईट हँडेड बॅटर मैदानामध्ये शुभमच्या विरोधात. यावेळेसचा चेंडू वेग आहे, त्यासोबत आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पिच केला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा लो राहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे एक षटकार आल्यानंतर शुभमनं देखील कमबॅक केलंय मैदानामध्ये. मॅच जशी जशी पुढे जाईल तशी तशी निश्चित इंटरेस्ट वाढणार आहे. पॉवर प्लेचे ओव्हर आपल्याला पाहिलं मी ते 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडल्या कॅच. डायरेक्ट सनलाइट असताना देखील गौरव गवळीचा एक जबरदस्त झेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि वेल जज कॅच. पहिला खेळाडू बिग विकेट डाऊन. अतुलचा खेळ संपवण्यामध्ये शुभमला मिळते सफलता. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये एक षटकार जरूर आला, परंतु शुभमनं तदनंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय न्यू बॅटर आकाश राजपुरे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. पहा, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 7 धावा आहेत. वेळात मराठे वीर दौडले 7 नव्हे 1 7. 24 चेंडू आणि 52ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हँडर बॉलर अर्थात गौरव गवळी. यावेळेस चेंडू समोर खेळायचा आहे, परंतु 38 सर्कल मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. एक सिंगल मिळेल, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. 8 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला ना तर सुरूरच्या ग्राउंडवरती अनेक वेळा सातत्यपूर्व प्रॅक्टिस मध्ये असणारा संघ आहे किंवा सरावामध्ये असणारा संघ आहे. तर समोर बावधन जे सुदगिरणीच्या पाठीमागचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती हे खेळाडू सराव करत असतात. कोलवर टप्प्याचा बॉल, मोठा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु इथं स्ट्रोक एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. 22 चेंडू 51ची गरज. ज्या पद्धतीने मॅच पुढे चालली आहे यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेटच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार येईल. टॉस का बॉस मध्ये जाणारा चेंडू आहे हा. चौकार निश्चित बावधन बी संघाचा आत्मविश्वास वाढवेल, कारण गौरव गवळी एक स्ट्राईक बॉलर आहे आणि या स्ट्राईक बॉलरच्या विरोधामध्ये हा चढवलेला हल्ला आहे.
षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पॉवर प्लेची ओव्हर आहे 30 सर्कलच्या बाहेर. आता मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आणलंय गोलंदाजानं आणि त्यानंतर आपण पाहतोय डीप लॉंग ऑनला देखील खेळाडू ठेवण्यात येतोय. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होत आहे. तर छोटे छोटे बदल मैदानामध्ये चालू झालेत कारण आता स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. इक्वेशन इथून पुढे आता 21 चेंडू आणि 47 ची गरज आहे. हो यावेळेसचा चेंडू टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. ही गौरव गवळीची स्ट्रेंथ आहे. बॉल दोन्ही बाजूला स्विंग करू शकतो. लेफ्ट हँडेड बॉलर आहे तो नॅचरल अँगल देखील मिळतोय आणि त्या अँगलच्या माध्यमातून बॉल बाहेरच्या दिशेनं किंवा आउट स्विंग करण्यासाठी परिचित आहे. स्लो बारबान गतीमधलं परिवर्तन पिक केला त्या बॉलला फुलटॉस कन्वर्ट केला. ऑन साइडला स्वीप खेळला. 2 धावा मैदानामध्ये पहिला मिळाल्यात. थोडस लेझी क्षेत्ररक्षण बॉल हातामध्ये आल्यानंतर गॅदर झाल्यानंतर मात्र थोडा वेळ ठेवला आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये फलंदाजांनी गुड रनिंग बिटवीन विकेट केली. 19 चेंडू 45 मॅच दोन्ही संघांसाठी ऑन. हो याही वेळेसचा बॉल टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेने स्विंग होतोय आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय रिप्ले पाहूयात. पहा बॉल टप्पा पडला आणि स्विंग होणारा चेंडू पहा आउट स्विंगर लाजवाब बॉल पहिला मिळालाय. करारी गोलंदाजी आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो भुईन्स क्रिकेट आणि त्याचप्रमाणे वाई क्रिकेट असोसिएशन मध्ये आत्ताची जी स्पर्धा झाली धावफलकावरती 14 धावा आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. बावधन काळभैरवनाथ चषक बावधनचे ऑर्गनायझर अर्थात गणेश शिंदे युवा उद्योजक देखील उपस्थित आहेत. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम बावधन बी या संघाला. बावधन बी संघाचा विचार केला तर चला मॅच स्टार्ट ठेवा. स्पीडअप घ्यायचे. आजच्या दिवसामधल्या टोटल 7 मॅचेस आपल्याला कोणते बॅड लाईट होत नाही याची दक्षता घ्यायची. 18 चेंडू 45 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी आणि 2 षटक पॉवर प्लेची संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. हो यावेळेसचा चेंडू चांगला आहे लाजवाब आहे. गती कमी आहे परंतु टप्पा अचूक आहे. अचूक टप्प्यावरती केलेला पिच बॉल आहे. आउटसाइड दी लेग स्टंप वाईट चेंडू. आकाश बुलुंगे युवा उद्योजक सुरूर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. यावेळेसचा स्ट्रोक परफेक्ट मिडल आहे. चांगला स्ट्रोक आहे. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव डिक्लेअर. थर्ड अंपायर रेफरल रिव्यू. इट्स अ विकेट. खेळाडू बाद आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता.
स्पोर्ट ऑन लाईव्हचं अतिशय देखणं आणि दर्जेदार काम आपल्याला पाहिलं मिळतंय. ग्रेट कॅमेरा वर्क. रितेश गवते यांनी कॅप्चर केलेला हा मुवमेंट आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आले येतील बावधनचे वंडर बॉय निलेश माने. यावेळेचा पहिला चेंडू निलेश यांनी ऑन साइडला खेळलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये स्ट्रोक चांगला आहे, परंतु थोडीसे अंतर पुढे घ्यावं लागेल किंवा ज्या पद्धतीने स्क्वेअर लेगला स्ट्रोक सजवला जातोय तो मिड विकेट मध्ये आणावा लागेल. 14 चेंडू 41 ची गरज आहे. इथून देखील मॅच बनू शकते, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परों को खोल ये जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है. इरादे मजबूत असणं गरजेचं आहे. याही वेळेचा स्ट्रोक अक्रॉस द बॅट आले, ऑन साइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक. यावेळेस पंच चला कमिटीच्या माध्यमातून डिसिजन येतोय. इट्स अ सिक्सर. 6 धावा षटकाराने षटकाराने मॅच पुन्हा एकदा ऑन होत असताना आपल्याला पाहिला मिळते. 14-41 ची गरज होती, त्यानंतर निलेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता 13 चेंडू 35 धावांची गरज. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा स्ट्रोक खेळलाय, परंतु त्या रिजन मध्ये यावेळेस मात्र फसवलं जात आहे. रईश यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गेलंय. निलेश यांना देखील थांबावं लागते. चला स्पीडअपली मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येतील. न्यू बॅटर सचिन जाधव मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पहिला मिळतील. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. कोण आहे? षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव गवळी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, तर समोर नवीन फलंदाज आहे आणि आता फलंदाजाला देखील मैदानामध्ये संघासाठी लढावं लागेल. 12 चेंडू 35 ची गरज. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन मिळेल, एक सिंगल. फुल टॉस वरती संधी होती, परंतु या बॉल वरती मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित होतं. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेलेत. 10 चेंडू आणि 32 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी बावधन बी या संघाला. येणारे आता 9 बॉल आहेत आणि 32 धावांची गरज. अनुश्री चषक 2025 च हे देखणं नियोजन आपण पाहतोय.
पसरणीच्या वैकुंठधाम ग्राउंड वरती हे ग्राउंड पूर्णपणे सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अकुट टप्प्याचा बॉल आहे, यावेळेचा चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा आलाय तो स्ट्रोक आणि षटकाराने मॅच पुन्हा जिवंत केली जाते. सचिनचा ब्लास्ट पाहायला मिळालाय. पूर्ण अकुट टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे पाठवून दिलंय आणि मॅच पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे पावलन बी संघाचे सचिन यांनी. मिडल ऑर्डर मध्ये या खेळाडू जर समजा मॅच पुढे नेली तर पूर्ण संघाचा हिरो ठरेल. समोर गौरव देखील एक्सपिरियन्स बॉलर आहे. 7 चेंडू 26 ची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर उडवले, हेलिकॉप्टरचं उड्डाण पाहायला मिळते. लगातारचा दुसरा स्ट्रोक आणि 2 षटकारांच्या मदतीने इक्वेशन मध्ये पूर्णपणे बदल होतोय. 6 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. जबरदस्त इनिंग, ग्रेट नॉक. सचिन यांचे बहारदार 2 स्ट्रोक आणि संपूर्ण सामना पुन्हा ऑन. गौरव गवळी यांचा विचार केला तर 2 वैयक्तिक स्पेल्स हाताळून झालेत. त्यानंतर शुभमचे देखील 1 ओव्हर झालेले आहे आणि रोहित यांनी देखील ओव्हर हाताळली. 5व्या षटकामध्ये कुणाला आमंत्रित केलं जाईल? विकल्प भरपूर आहेत सुरूर संघामध्ये. आपण जर पाहिलं तर बॉलिंग साठी रईस देखील जाणले जातात. अमित साळुंके बॉलिंग करू शकतात, त्यासोबत लेफ्ट हँडेड अमोल देखील बॉलिंग करू शकतात. परंतु चर्चा केली जाईल आता, कारण 6 चेंडू आणि 20 ची मॅच आहे. षटक क्रमांक 5 मध्ये आता अमित यांना आमंत्रित केले गेले, संदीप साळुंखे यांना आमंत्रित केले गेले. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघांसाठी तितकीशी सोपी नाहीये, तितकीशी अवघड नाहीये. काय असेल कहाणी या 6 चेंडून पाठीमागे? पहिला अकुट टप्प्याचा बॉल आहे, कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक, त्या रिजन मध्ये बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करेल का? परंतु बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर विचार केला तर सचिन आहेत आणि सचिन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्रायकिंग वरती येण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. 5 चेंडू 19 ची गरज. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर या मॅच मध्ये डीप मिड विकेटला आहे क्षेत्र खेळाडू. त्यासोबत आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षणाची बाजू. सुपर क्लासिकल मॅच, पहिलीच मॅच आपण पाहिली तर एक जबरदस्त मॅच आहे. टप्प्याचा बॉल, यावरती संधी होती, या चेंडूवरती मात्र पूर्णपणे मिस झाले किंवा पूर्णपणे थांबलेत. आकाश स्ट्राइक रोटेट होतोय आणि आता 3 चेंडू आणि 18 ची गरज. स्ट्राइक वरती सचिन आहे, ते यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. मागच्या ओव्हर मध्ये लगातारचे 2 ब्लास्ट यांनी केलेत.
यावेळेसचा स्ट्रोक मात्र फसलाय. बॉल अगदी आपण पाहिलं तर स्लोवर होता आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. आणि आता इथं मॅच वरती पुढे पाऊल टाकले किंवा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 2 चेंडू आणि 17ची गरज. आतापर्यंत हा संघ प्रयत्नवादी होता, आता आशावादी आहे. स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक पाहिला मी, तो षटकार जरूर येतोय परंतु थोडा उशीर झालाय. 1 बाउन्स चौकार. हो याही वेळेसचा डॉट बॉल, निर्धाव बॉल. आणि इथं आपण जर पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतो मैदानामध्ये शिवशक्ती सुरूर हा संघ विजयी ठरतोय. मनापासूनच स्वागत आहे. तर बावधन बी आपलं देखील निश्चित स्वागत, कारण चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न झाला.